लग्नाच्या कुठं फिरून राहिला रे? कामधंदे नाही करा जेव्हा तुम्हाला बिल लग्नात आहे म्हणून काय झालं आज तुम्ही कसे आहे तू उद्या आहे बघ तू आता आहे आता आहे का काय आहे भेटून नाही राहिला ना तुले. भेटणार पण नाही तुमच्यासारखी शिड्या चोट्या करणार काहून नाही भेटत? तुम्ही तर विचार करा गेलता ना तू आले? गेलतो तुझी येते शेती पोरगा काय करते म्हणून मी या येऊन राहिलो सांगतो दाखवा लागल बेकार आहे म्हणजे तुम्ही मला आज तुम्हाला हसून राहिले उद्या तुम्हाला कोणी हसून ना तर तुम्ही असे बसल्या लोकरासारखे नोकराकडे कामधंदे करून बसलो आम्ही. कुठं कामधंदे झाले आमचे. उन्हात काही मरतं काय काम करू पण सकाळीच जायला लागते आम्हाला. हो काय तू आता येऊन राहिला वाढीत गेलता काय? वाटत नाही तर काय करणार आहे संत्राचा बगीचा लावला कुठलाच नाही निघाले गेलता तुम्ही आले सगळे लोक तुम्हाला चिडत होते. आता कसं आहे आज आमची परिस्थिती काही कारणास्तव आम्ही आमचे लग्न नाही झाले म्हणून आता बाकी ते कोण आहे तुम्हाला असं वाटते त्यांचे लग्न नाही झाले म्हणून आपण एकदा हास्य होणार असं ते वाटते म्हणून ते बसणारे पोरं हाशी मजा करत हे दादा पण हे बडबडून या लोक सारे चिडवले त्याचं लग्न झालं त्याने. त्या परिस्थितीनुसार असं आहे ज्या काही गोष्टी होऊन राहिल्या जनरल भरपूर मुलांची लग्न वाढली आपल्यासारखे मुलं आहे अजून आणि तुमच्यासारखी येणारी परिस्थिती तुमच्यावरही येऊ शकते हां तू असं कोणाला हसणं योग्य नाही आता त्याचा तो स्वभाव एक समजा की हसणे किंवा ती मजा करून राहिले तुम्हाला काही व्यवस्थित वाटतं ते सर्व पण त्यांनी हास्य वगैरे सर्व विचार करायला पाहिजे तर म्हणजे आपल्यावर ही परिस्थिती येऊ शकते हाच व्यक्ती कधी आपल्याला हसू शकतो पण तसं काही नाही वाटलं मला कोणी म्हणाले मी तिथे मनाला लावून नाही घेतला आणि लावून पण घेणार नाही मनाने लावा लागत नाही ना अशा गोष्टी. लावा लागत नाही पण कुठेतरी कसं माणसाचं आंतरिक भावना दुखल्या जातात ते बरोबर आहे. आपण जरी चेहरा जरी हसमुख असला तरी त्या मनाला त्या गोष्टी लागून जातात हा. ते लहान पोरं होते आणि त्यात येतो तो जास्त समजदार पण होता तो त्याला समजायला पाहिजे समजायला पाहिजे तसं काही पण ते नाही बडबड नाही केलं ते येणार ते चिडवलं का नाही आपल्याला. ते चिरवलं इथपर्यंत ठीक आहे पण जनरेशन असं आहे आता पहिले सेटिंग लावून ठेवावं लागते ते काम आपल्याकडून झालं नाही सेटिंग लावून ठेवायचं आपण राहिलो आपल्या सभ्यतेच्या याच्यावर या कारणात बाकी काही नाही असं जर माहीत राहिलं तर जमाना असा होणार आहे आज आठवीतला पूर्ण सेटिंग करून लावून राहिला आपला कार्यक्रम चालू आहे पण आपण त्या पद्धतीमध्ये नव्हतो आपण आपल्या डेव्हलपमेंटच्या मागं काहीतरी आपण करायला लागलो आपण त्याच्यानुसार आपण चला काय विषय नाही होऊन जाईल सराचं लग्न होते असं नाही विषय तर तो काही नाही आणि पण मी नाराज पण नाही झालो त्याच्या मजाकले मी एवढं काही मला पडवून नाही घेतलं आणि मी माझ्या कामाधंद्याने शोधात असल्या कारण तेवढा लोड घ्यायचा आता ते आपले मित्रच आहे मित्रच आहे आता काय करता मित्र आहे बोलणारच आहे बोलणारच आहे काही विषय नाही जाऊ द्या. तर नमस्कार मंडळी. नमस्कार. उठा आता सगळे. आता जसं की तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला आमचा व्हिडिओचा एकच उद्देश होता की आताची जी यंग जनरेशन आहे त्याच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवणे कारण सर्वजण आता विस्कटले आहे आणि याचं कारण आहे सर्वात मोठा मोबाईल कारण सर्व काम हे मोबाईलवर सुरू आहे. तर आमचा एकच मेसेज होता की कोणाला हसू नका आणि कोणाची मजा करू नका. धन्यवाद आणि आवडला असेल व्हिडिओ तर सपोर्ट करा. धन्यवाद. धन्यवाद.